कागल शहरातील अखिलेश पार्क इथल्या वैष्णवी धैर्यशील मगदूम या 25 वर्षाच्या नवविवाहितेनं पती, सासू आणि दीर यांच्या विरोधात कौटुंबिक छळाचा आरोप केलाय। या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेचा पती धैर्यशील शिवाजीराव मगदूम, सासू ॲडव्होकेट नीता मगदूम आणि दीर शिवराज मगदूम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। गंभीर बाब म्हणजे मुलगी झाली या कारणावरूनही वैष्णवीचा छळ होऊ लागला। शिकल्या सवरलेल्या समाजात अजूनही लग्न होऊन घरी येणाऱ्या मुलीकडून दागिने आणि पैशाची मागणी केली जाते आणि मुलगी नको मुलगाच हवा ही मानसिकता कायम आहे। हे दुर्दैव आहे। माहेरहून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आणावी अशी मागणी करत पती, सासू आणि दीर शिवीगाळ करून वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ करत होते। अत्यंत क्रूरतेची वागणूक देऊन मारहाण करण्यात आली। त्यामध्ये आपला डावा हात दुखावल्याची तक्रार कागलमधील वैष्णवी धैर्यशील मगदूम या 25 वर्षाच्या विवाहितेनं कागल पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। 4 जून रोजी झालेल्या मारहाणीच्या घटनेबद्दल वैष्णवीचा पती धैर्यशील शिवाजीराव मगदूम, सासू ॲडव्होकेट नीता मगदूम आणि दीर शिवराज मगदूम यांच्या विरोधात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। डिसेंबर 2024 पासून आपला शारीरिक आणि मानसिक छळ व्हायचा। कधी माहेरहून दागिने आणि पैसे आणावेत अशी मागणी केली जायची, तर मुलगी झाल्यानंतर आपला छळ वाढला असा गंभीर आरोप वैष्णवीनं केलाय। नवऱ्याकडून, सासूकडून आणि दीराकडून अत्याचार झालेला आहे आणि भरपूर अमानुष छळ झालेला आहे लग्न झाल्यापासून। आणि आता मला मुलगी झाली आहे म्हणून जास्त त्यांचा मारहाण मला वाढलेली आहे आणि एवढी मारहाण केलेली आहे की माझा हात पूर्ण दंडातून तुटला आहे आणि त्याची आता सर्जरी झालेली आहे, ऑपरेशन झालं आहे। एक शीर पण तुटलेली हृदयापासून जाणारी ती। आणि मला आता 6 महिन्याची डॉक्टरांनी मुदत दिली आहे। तोपर्यंत हात जर सुरळीत नाही चालला तर हात निकामी होऊ शकतो म्हणून 6 महिन्यात सांगितलेलं आहे। त्यासाठी मला न्याय पाहिजे, त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनपर्यंत आलेलो आहे आणि लवकरात लवकर माझी सासू सौ नीता शिवाजीराव मगदूम, माझे मिस्टर धैर्यशील शिवाजीराव मगदूम आणि दीर शिवराज शिवाजीराव मगदूम यांना लवकरात लवकर अटक होऊन त्यांना कठोर कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे। 4 जून रोजी सासू नीता मगदूम आणि पती धैर्यशील यानं मारहाण केली। त्यामध्ये आपला डावा हात दुखावल्याचं वैष्णवी यांनी फिर्यादीत म्हटलंय। 4 दिवसांपूर्वी कोल्हापुरातील सायबर चौकातील अस्मिता काटकर यांनी सासरकडच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती। त्यानंतर आता कागल पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळाचा गुन्हा नोंद झालाय। प्रगतीच्या आणि स्त्री पुरुष समानतेच्या कितीही गोष्टी केल्या तरी दुर्दैवानं अजूनही आपल्या समाजात हुंडा मागण्याची मानसिकता संपलेली नाही।